मित्रांनो, आजपर्यंत अनेक व्हिडिओमध्ये आपण कोर्टामधील केस संदर्भाने निशाणी म्हणजे काय असते या बाबतीत माहिती घेतलेली आहे. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण निशाणी 1, निशाणी 2, निशाणी 3, निशाणी 4 आणि निशाणी 5 म्हणजे काय, एखाद्या दिवाणी दाव्यामध्ये किती निशाणे असू शकतात, त्याचप्रमाणे निशाणी क्रमांकाचा काय उपयोग असतो, अशा तुमच्या आमच्या मनात असणाऱ्या सर्वच प्रश्नांची उत्तरे घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा. त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता. त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल लॉ ट्रेझरमध्ये. सर्वात प्रथम तर जाणून घेऊयात की निशाणी म्हणजे काय असते आणि त्याचा अर्थ काय आहे. बघा, कायद्यामध्ये निशाणी म्हणजेच एक्झिबिट खूपच अवघड आणि क्लिष्ट अशी व्याख्या केलेली आहे. परंतु सोप्या भाषेत जाणून घ्यायचे झाले तर ज्यावेळेस एखाद्या केसमध्ये एखादा कागद, दस्तऐवज किंवा पुराव्यामध्ये वाचण्यासाठीचे एखादे साहित्य दाखल केले जाते, त्यावेळेस त्याचे स्पेसिफिकेशन होण्याकरिता एक विशिष्ट क्रमांक दिला जातो की ज्यामुळे ते कागद अथवा ते साहित्य जलद आणि अचूकतेने शोधता येते. याला आपण निशाणी क्रमांक अथवा एक्झिबिट नंबर असे म्हणतो. निशाणी क्रमांक हा एखाद्या केसमधील दाव्यामधील प्रत्येक कागदाला वेगवेगळा असतो. तुम्हाला एखाद्या केसमध्ये असे कदापि दिसणार नाही की 2 कागदांना एकच निशाणी क्रमांक दिला गेला आहे. त्याचप्रमाणे जसे एखाद्या केसमध्ये कागद येत जातात त्यांना त्याचप्रमाणे निशाणी देखील दिली जाते. आता आपण एखाद्या दाव्यामध्ये निशाणी 1 ते निशाणी 5 कोणकोणती कागदपत्रे असतात ते पाहूयात. कारण एखाद्या दिवाणी दाव्यामध्ये या 5 निशाण्या अगदी एकसारख्या असतात. त्यापैकी निशाणी 1 म्हणजे वादीचा दावा असतो. वादीचा दावा हा सर्वात पहिला कागद असतो, त्यामुळे त्याला प्रथम क्रमांक म्हणजेच निशाणी क्रमांक 1 म्हणजेच एक्झिबिट 1 दिला जातो. त्यानंतर कायद्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा कागद म्हणजे वादीच्या त्या दाव्याचे ॲफिडेव्हिट की जे त्या दाव्याच्या पाठोपाठ येते, त्यास निशाणी क्रमांक 2 दिला जातो. त्यानंतर कागद येतो तो म्हणजे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट म्हणजेच कागदपत्रांची यादी की जी यादी वादीने त्याच्या दाव्यासोबत जोडलेली असते आणि त्यामध्ये जी कागदपत्रे दाव्यासोबत जोडलेली असतात त्याची एक यादी वादीने कोर्टासमोर दिलेली असते, त्यास आपण कागदपत्रांची यादी म्हणतो. यास निशाणी 3 दिली जाते. कागद यादीनंतर सर्वात महत्त्वाचा पुढचा कागद येतो तो म्हणजे पत्तापुर्षेस. पत्तापुर्षेस म्हणजे वादीने त्याला भविष्यामध्ये कोर्टाचे एखादे नोटीस किंवा कोर्टाचे एखादे समन्स त्याच्या पत्त्यावर मिळावे यासाठी त्याचा अधिकृत पत्ता सत्यप्रतिज्ञेवर दिलेला असतो. त्यास पत्तापुर्षेस असे म्हणतात. सामान्यपणे पत्तापुर्षेस ही निशाणी क्रमांक 4 लगत असते. आणि आपणा सर्वांचा कुतूहलाचा आणि महत्त्वाचा विषय म्हणजे निशाणी क्रमांक 5. सामान्यपणे वादी ज्यावेळेस एखादा दिवाणी दावा दाखल करतो त्यावेळेस त्यामध्ये एखादा तूर्त मनाईसाठीचा अर्ज देत असतो की ज्या अर्जाच्या माध्यमातून तो वादी दाव्याचा न्यायनिर्णय होण्यास बराच कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत प्रतिवादीस अमुक एखादी बाब करू नये अशी मनाई कोर्टातर्फे द्यावी अशी मागणी करत असतो. निशाणी 5 हा त्या दाव्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा विषय असतो. इथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की जर एखाद्या वादीने तूर्त ताकिदीसाठी अर्जच दिला नाही तर निशाणी 4च्या पुढे जो कोणता कागद येईल त्यास निशाणी क्रमांक 5 दिला जातो. आता निशाणी क्रमांक 1 ते निशाणी क्रमांक 5 बद्दल माहिती घेतल्यानंतर निशाणी संदर्भाने काही प्रश्नांची उत्तरे देखील घेऊयात. त्यामधील पहिला प्रश्न आहे की एखाद्या दाव्यामध्ये किती निशाणी क्रमांक असू शकतात. बघा, या प्रश्नाचे उत्तर तो दावा किती जुना आहे यावर ठरेल. म्हणजे जर समजा एखादा दावा जुना असेल तर त्यामध्ये तुम्हाला 200, 300 किंवा त्यापेक्षाही जास्त निशाणी क्रमांक पाहण्यास मिळतात. आमच्या अनुभवाने पाहिले तर एका जुन्या दाव्यामध्ये मी स्वतः निशाणी क्रमांक 373 पाहिलेला आहे. त्याचबरोबर जर एखाद्या दाव्यामध्ये वादी आणि प्रतिवादी खूप जास्त कागदपत्रे दाखल करत असतील तर आपणास निशाणी क्रमांक जास्त असलेले पाहावयास मिळतील. कधी कधी असेही पाहण्यात येते की वादी दावा दाखल करतो, प्रतिवादी त्यामध्ये हजर होऊन त्यामध्ये तडजोडीची तयारी दर्शवतो, म्हणजेच तो दावा खूप जास्त कालावधीकरिता कोर्टासमोर प्रलंबित राहत नाही. त्यामुळे या दाव्यामध्ये तुम्हाला हाताच्या बोटावर मोजता येईल एवढेच निशाणी क्रमांक दिसतील. म्हणजेच एखाद्या केसमध्ये निशाणी क्रमांक किती असू शकतात हे त्या दाव्यामध्ये असणाऱ्या आणि दाखल केल्या जाणाऱ्या कागदपत्रांच्या संख्येवर आपणास दिसून येते. निशाणी क्रमांक संदर्भाने आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न हा देखील विचारला जातो की काय दिवाणी आणि फौजदारी दोन्ही प्रकरणांमध्ये निशाणी दिल्या जातात का? तर होय, दिवाणी दावा असो, फौजदारी केस असो, दिवाणी अर्ज असो, अपील असो, पोटगी अर्ज असो, काहीही असो, त्यामध्ये तुम्हाला निशाणी क्रमांक दिलेले दिसून येतील. त्याचप्रमाणे निशाणी क्रमांक देण्याची पद्धतही या सर्वांच्या मध्ये एकसारखीच असते. निशाणी क्रमांक
फौजदारी प्रकरणामध्ये आपणास दिवाणी प्रकरणांपेक्षा तुलनात्मकरित्या कमी पाहण्यास मिळतात, कारण फौजदारी प्रकरणामध्ये फिर्यादीतर्फे अगोदरच चार्जशीट दाखल केलेली असते आणि आरोपीतर्फे कामकाज तहकुबीच्या अर्जाशिवाय विशेष असे काही कागदपत्रे दाखल केली जात नाही। त्यामुळे फौजदारी प्रकरणामध्ये निशाणी क्रमांक कमी पाहण्यास मिळतात। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे त्याचबरोबर निशाणी क्रमांकाबाबत अतिशय महत्त्वाची माहिती घेतलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत। पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।